आणि रिझल्ट आणि आउटपुट बघितलं, मला जर विचारलं तर मी सांगू शकतो की मुरलीधर मोहोळ सीट लागेल. मला असं वाटतं की बीजेपीची सीट मुरलीधर मोहोळची लागणार 100%. राजकीय आता गढूळ झाले अलग अलग. म्हणजे आता लोकांचा विश्वासच राहिला नाही, कुणाला मतं द्यायची कुणाला नाही. पण आता भाजपचा जो काही आविष्कार आहे तो केवळ पुण्यात नाही आहे, सगळीकडे आहे. भाजपवाले किती जागा मिळतील हे सांगू मी शकत नाही. 200-250 वर चालते. मुलींना आतापर्यंत काँग्रेस इतक्या वर्ष सत्य होते, काय केलं काँग्रेसने? त्यांनी दाखवा बोलतो करून आता मी हे केलं आम्ही ते केलं. सध्या पुणे लोकसभेची निवडणूक लागली आहे. एका बाजूला महायुतीचे उमेदवार म्हणून आपले हे आहेत मुरलीधर मोहोळ आहेत, दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर म्हणून आहेत. तुम्हाला काय वाटतं राजकीय वातावरण तुम्हाला काय वाटतं? काय दोघे एकमेकांवरती ताशेरे उडवण्याचं काम चालू आहे. आणि रिझल्ट आणि आउटपुट बघितलं, मला जर विचारलं तर मी सांगू शकतो की मुरलीधर मोहोळ सीट लागेल असं मला वाटतं. आणि रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये आमदार मिळवला. टक्कर देणार का? तेवढं टक्कर देणार का? ते निवडून आले, पण ती साईड म्हणजे ते वन साइडेड झाले असं सगळ्यांचं माझंही म्हणणं आहे. पण वेरॅज आता जर लोकसभेला म्हटलं तर तसं काही अपेक्षा करून फायदा नाही. आता पुण्यामध्ये टफ वगैरे काही होणार नाही. मला असं वाटतं की बीजेपीची सीट मुरलीधर मोहोळची लागणार 100%. त्याचं कारण त्याचं कामच पुण्यात एवढं आहे. त्याची इमेज जी आहे भ्रष्टाचार नाही, लोकांशी सर्व थरातल्या लोकांशी कामं तो करणार. दंगेकरला तसं काही बॅकग्राऊंड नाही, तो बाय फ्लूक आलेला आहे आणि त्यामुळे माझ्या मते. अपोजिशनला कोणी नाहीच आहे मोहोळच्या अगेन्स्टमध्ये असं म्हटलं तर त्याला तिकीट मिळाला, त्याला स्वतःलाच धक्का आहे, तोच घाबरलेला आहे असं माझं मत आहे. म्हणजे आता नुसतं महापौर म्हणून मुरलीधर मोहोळांचं बोलत नाही मी, एकंदर आम जनतेमध्ये अगदी कष्टातनं लहानपणापासून इमानदारीत वर आलेला माणूस आहे असं मी म्हणतो. तरी तुम्ही असं म्हणताय, तरी धनगेकर पाहिजे तितकी टक्कर देणार का त्यांना? नाही मला नाही वाटत एवढी टक्कर होईल. नाही एवढं नाही देणार. सर्वांगीण सगळ्या 6 भागामधून मुरलीधर मोहोळच लिडिंग राहील असं माझं मत आहे. राजकीय आता गढूळ झाले अलग अलग. म्हणजे आता लोकांचा विश्वासच राहिला नाही, कुणाला मतं द्यायची कुणाला नाही. अलग अलग. म्हणजे समोरचे माणूस कोण कसा काय कधी वागेल सांगता येत नाही. आमचं मत मग सगळ्याला द्यायचंय, पण माणूस चांगला जो काम करेल त्याला आम्ही देणार. मुरलीधर मोहोळ महापौर होते पुण्यात, काम केलेत त्यांनी असं सांगतात लोक. कामं केलीत, कामं करणाऱ्याला कामं केलीच म्हणणार ना आपण, नाही का? काय वाटतं तुम्हाला येतील का निवडून? ते येतील ना, येतील ना. धनगेकर पण चांगली फाईट देतील. फाईट येतील ना, दोन्ही फाईट टप होणार. पण आता ना कुणाचं नशीब उघडणार त्याच्यावर प्रश्न आहे. मतदानाच्या हातात आहे, नाही का? आपल्या हातात काही नाही. आपण आपलं मत देऊन मोकळं होणार. पुण्यामधलं वातावरण एवढं बिघडलेलं नाही आहे अजून लोक सुखी आहेत त्या मानाने. कारण जे काही सध्या लोकांना सुविधा मिळत आहेत त्या त्यांच्या आवडीनुसार मिळत आहेत. तसं काही आता विरुद्ध कोण, हा चांगला हा वाईट असं अजून नाही. कारण खालच्या मार्गातील लोक चांगलं काम करत आहेत आणि काळजी घेत आहेत. त्यामुळे मला काय वाटत नाही की तशी काय अडचण आहे. टफ फाईट होईल का दोघा उमेदवारांमध्ये? कदाचित होईल. कारण भाजपने पुण्यात नाही सगळ्या देशामध्ये आपलं वर्चस्व गाजवलं आहे. कारण आता भाजपचा जो काही आविष्कार आहे तो केवळ पुण्यात नाही आहे, सगळीकडे आहे. त्याला विरुद्ध टक्कर देणं हे जरा अवघड आहे. त्यामुळं भाजप म्हणून तो निवडून येतील असं मला वाटतं. त्याचं कामच एवढं आहे ना. मुलींना आतापर्यंत काँग्रेस इतक्या वर्ष सत्य होते, काय केलं काँग्रेसने? त्यांनी दाखवा बोलतो करून आता मी हे केलं आम्ही ते केलं. काय केलं त्यांनी? लोकही बघणार ना की आपल्या काय काय सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये.
याच्यावर ते मतदान करणार ना. आणि आजकाल लोक फार हुशार आहेत हो. कारण पेपर वाचायला आले हे करायला सगळं बातम्या हुशार आहे लोक. मला सगळं नाही एखादा बैल गेला पहाटे मग त्याच्या बैलाची पहाटे मग गेले सगळे. तसं नाही आता. सांगता येत नाही मला, कारण हे नक्की भाजपला किती जागा मिळतील हे सांगतो मी शकत नाही. 200-250 वर जात नाही ते एवढंच. धनगेकर त्यांच्या विरोधात आहेत. काय वाटतं तुम्हाला? सांगता येत नाही. एखाद्या लक मध्ये निघून जाईल त्यांच्या पुढं. कारण भाजपवाला जर झोपायचं ठरवलं तर तो पुढे जाणार, लक्षात ठेवा.